नंदुरबार जिल्ह्यात पायाभूत सुविधांच्या गतीसाठी प्रशासनाचा पुढाकार। जिल्हाधिकारी डॉक्टर मिताली सेठी यांनी प्रकाशा व डामरखेडा नदीपुलांची पाहणी केली। सविस्तर वृत्त असे की नंदुरबार जिल्ह्यातील प्रमुख नदीपुलांच्या बांधकामाच्या प्रगतीचा आढावा घेण्यासाठी माननीय जिल्हाधिकारी डॉक्टर मिताली सेठी यांनी आज तापी नदीवरील प्रकाशा पूल आणि गोमाई नदीवरील डामरखेडा पूल स्थळांची पाहणी केली। या पाहणीदरम्यान जिल्हाधिकारी यांनी रस्ते विकास महामंडळाच्या अधिकाऱ्यांना पुलांची कामे तात्काळ पूर्ण करून वाहतुकीसाठी सुरू करण्याचे निर्देश दिले। तसेच वाहतूक सुरू करण्यापूर्वी संपूर्ण तांत्रिक तपासणी व सुरक्षा अहवाल सादर करण्याचे आदेश दिले। प्रकाशा पूल हा नंदुरबार जिल्हा मुख्यालयाशी शहादा तालुक्याला जोडणारा महत्त्वाचा संपर्क मार्ग आहे। या पुलाचे बांधकाम पूर्णत्वास येत असून रस्ते विकास महामंडळाने संपूर्ण कामाची तपासणी करून सुरक्षा अहवाल सादर झाल्यानंतर पूल वाहतुकीसाठी खुला करण्यात येईल, अशी माहिती जिल्हाधिकारी यांनी दिली। डामरखेडा पूल गोमाई नदीवरील या पुलाच्या पाहणीदरम्यान रस्ते विकास महामंडळाचे अभियंते व ठेकेदार यांच्याकडून सविस्तर माहिती घेण्यात आली। संबंधित अधिकाऱ्यांनी पुलाचे काम मार्च 2026 पर्यंत पूर्ण होईल अशी माहिती दिली। तसेच सध्याच्या वापरात असलेल्या जुन्या पुलाची तात्काळ दुरुस्ती करून नागरिकांच्या सुरक्षिततेची खात्री करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी डॉक्टर मिताली सेठी यांनी दिले। माननीय जिल्हाधिकारी यांनी पाहणीदरम्यान स्पष्ट निर्देश दिले की पायाभूत सुविधा म्हणजे विकासाचा पाया आहे। प्रत्येक काम गुणवत्तापूर्ण आणि वेळेत पूर्ण झाले पाहिजे, यासाठी प्रशासन कटिबद्ध आहे। दुहेरी अवतरण चिन्ह। या पाहणीदरम्यान रस्ते विकास महामंडळाचे अधिकारी, ठेकेदार प्रतिनिधी आणि स्थानिक प्रशासनाचे अधिकारी उपस्थित होते। सदर उपक्रमामुळे नंदुरबार जिल्ह्यातील रस्ते जोडणी सुधारण्यास, वाहतूक सुरळीत होण्यास आणि ग्रामीण भागातील संपर्क वाढण्यास मोठी मदत होणार आहे। SK पब्लिक व्हॉइस न्यूजसाठी शहादा तालुका प्रतिनिधी प्रफुल्ल साने यांचा खास रिपोर्ट।